जागांचं वाटप झाल्यानंतर ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली। शिवसेनेचाही आग्रह होता, इतके वेळा आमचा खासदार राहिलाय, अढळरावांना खासदार केलं पाहिजे, ही जागा आम्हाला द्या। शेवटी मधला मार्ग मी काढला। मी अजितदादांना आणि शिंदे साहेबांना सांगितलं, सीट जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली असली तरी उमेदवार म्हणून आपण अढळराव पाटलांना देऊ, म्हणजे या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक समाधान वाटेल। त्यामुळे पक्ष बदललेला नाही आहे, आम्ही तिघही एका विचाराने सोबत आलो आहोत। जसं मागच्या वेळी आम्ही पालघरमध्ये उद्धव ठाकरेजींनी सांगितलं आम्हाला जागाही द्या आणि उमेदवारही द्या, आमचा सिटिंग खासदार जो तिथे खासदार होता त्याला आम्ही उद्धव ठाकरेंना देऊन टाकलं आणि पुन्हा तिथनं निवडून आणलं। त्यामुळे एका विचारात काम करत असताना या ठिकाणी पक्ष बदलला वगैरे असं नाही आहे, हे आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे। आणि अशा प्रकारे जर सांगत असतील तर समोरच्या उमेदवाराला विचारा, त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या 5 वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले। आता याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा आपल्यासमोर उघड होईल। पण एक गोष्ट आहे, अढळरावांपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे, अढळराव नाटककार नाही आहे। अढळराव तुम्हाला नाटक जमत नाही, ते एवढे नाटकी आहे, त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते। पण एक लक्षात ठेवा, मी त्यांना देखील सांगतो, लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात, पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही। शिरूरच्या जनतेने एकदा तिकीट घेतलं आणि काय हुशार लोक आहे तुम्ही, मी बघितलं 5 वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही, आता ते गावोगावी जातात। इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहे, शिव्या बिव्या देत नाही, बोलवतात, स्वागत करतात, सत्कार करतात, हार घालतात, समोरच्याला वाटतं वा 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 काय माझं स्वागत झालं, आणि मग विचारतात 5 वर्ष कुठे होते सांगा। जबरदस्त लोक आहे तुम्ही। पण बंधू भगिनींनो, आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे, ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे। अढळरावांसारखा एक व्यक्ती हा ज्यावेळेस मोदी साहेबांसोबत जाईल, आज आपले जे प्रश्न आहेत, मग ते ट्रॅफिकचे प्रश्न असू द्या, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू द्या, मध्यंतरीच्या काळात मोदीजींच्या नेतृत्वात, गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण बैठका घेतल्या, अजितदादा होते, शिंदे साहेब होते, मी होतो, अढळरावजी होते, सगळे लोक होतो। आपण काळजी करू नका, आता पुण्यापासून शिरूरपर्यंत आणि या सगळ्या इंडस्ट्रियल भागामध्ये अशा प्रकारचे रस्ते आम्ही तयार करतोय, एकावर एक 3 मजली रस्ते, ट्रॅफिकचा जामच होणार नाही, अशा प्रकारचं नेटवर्क तयार करतोय की ज्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वात अढळराव पाटील, आमचे गडकरी साहेब, राज्यातनं आम्ही असे एकत्रितपणे येऊन या ठिकाणचा ट्रॅफिकचा प्रश्न पुढच्या 2-2.5 वर्षात पूर्णपणे संपलेला असेल, अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही तयार केलेलं आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।